पांडुरंगी मन रंगले. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारीकर. हा वारीकर कसा? पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला जाणारा भक्त वारकरी हा खरा वारीचा केंद्रबिंदू. माऊलींच्या शब्दात वारीकर आधुनिक व्यवस्थापन यंत्रणेतला लाभार्थी. पण लाभार्थी भक्तीच्या आनंदाचा. एखादी साधी सहल व्यक्तिगत किंवा कौटुंबिक मनात विचार आला की विचार, तणाव, चिंता सुरू. का जायचं? कुठं जायचं? कसं जायचं? कुठं राहायचं? काय खायचं प्यायचं? अपघात होईल का? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. जेवढा समूह मोठा तितकी चिंता जास्त. थोडा विचार केला तरी मन सुन्न होतं. प्रश्न उभा राहतो की 150 मैलांची चाल असलेली 22-23 दिवसांची अक्षरशः लक्षावधी वारकऱ्यांचा सहभाग असलेली अद्वैताचं अतूट जागरण करणारी आनंदमयी वारी वर्षानुवर्ष कशी जात असेल? प्रश्न उभे राहतात. उद्दिष्ट काय? योजनेची आखणी कशी? संघटन कसे? मनुष्यबळ मांडणी कशी? नियंत्रण कसे? समन्वय कसा? अहवालन कसे? आर्थिक नियोजन कसे? हे सामान्य व्यवस्थापनाचे मूळ प्रश्न उभे राहतात. वारीला तात्विक आध्यात्मिक बैठक आहे, प्रदीर्घ इतिहास आहे, अखंडित परंपरा आहे, अक्षरशः शतकांची. पंढरीच्या विठ्ठलाची भेट हे वारीच्या अत्युच्च सुखाचं, आनंदाचं भरत आणणारं निधान. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश या प्रांतातनं येणाऱ्या वाऱ्यांचं पंढरी हे केंद्र बनलं. जवळजवळ 10 लाखांचा भक्तांचा आनंद मेळा तिथे भरतो. पंढरीचा विठ्ठल म्हणजे शैव अन वैष्णवांचा महासमन्वय साधणारा केंद्रबिंदूच आहे जणू. वारी ही एक अद्भुत संस्कार पद्धती आहे. वारी हे एक व्रत आहे. व्रत म्हणजे अट्टहासाने आचरलेला सद्गुण. व्यसन जडते ना, सवयीने व्यसन जडते, त्या वाचून राहवत नाही. पण व्यसन अधपतित करते. या उलट व्रत हेही एक सवय लावून घेणे आहे, पण त्याने सद्गुण जडतात. व्रत हा एक प्रकारचा आग्रह आहे. अमक्या वेळी मी अमके अमके करीनच असा दृढ संकल्प करणे म्हणजे व्रत. वारी म्हणजे आषाढी कार्तिकेला पंढरपुरासनी आळंदी सुनिश्चित दिवशी दर्शनात जाण्याचा दृढ संकल्प करणे आहे. वारी ठराविक तिथीला निघते, ठराविक तिथीला पोचते. त्यामुळे निमंत्रण नाही. वारकऱ्यांची तशी संघटना नाही, कारण तिथे वर्गणी नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद, निमंत्रण, खजिनदार अशी पदे नाहीत की कुणी उभे राहत नाही.
कारण कारण निवडणूक नाही. तरी वारकरी लाखाने एकत्र येतात. कशाला? वारीने काय साधते? वारी वेगवेगळ्या गावांहून येते. हळूहळू एक होत पंढरपुरास एकत्र जाते. म्हणजे वारी गावे जोडते. वारीचे स्वागत लहान मोठी गावे करतात. त्यांच्या निवासा भोजनाची सोयही करतात. एकात्मतेचा, बंधुभावाचा, निष्काम सेवेचा हा पाठ सहजच गिरवला जातो. वारकरी एकत्र येतात. अकृत्रिम स्नेहबंध निर्माण होतात. गोपाळकाल्यात जशा सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, त्याप्रमाणे वारकरी नकळत एकमेकांची प्रापंचिक सुखदुःखे वाटून घेतात. प्रापंचिक ताणतणाव नकळत दूर होतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. खरोखरच असा अनुभव येतो. आपले प्रपंचाचे असो वा परमार्थाचे ओझे संत आपल्या डोक्यावर घेतात. प्रपंचाची नि परमार्थाची वाटचाल हलकी होऊन जाते. वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची साधी सोपी शिकवण आहे. प्रत्येकाने स्वधर्माचे पालन करावे, म्हणजे आपापला व्यवसाय करावा. पण तो करत असताना पांडुरंगाचे नामस्मरण करावे. बस हीच भक्ती. त्यामुळे सर्व जातीचे संत वारकरी झाले. त्यात कोणी उच्च नव्हता, कोणी नीच नव्हता. शिकवणच अशी होती, उच्च नच नेणे भगवंता. नामाशिंपी, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी, चोखा महार, कान्होपात्रा, एकनाथ. नामदेवाला त्यांच्या वडिलांनी सांगितले, बाबा रे, सदाशिव गोरा मडकी चांगली भाजत होता. सावता म्हणे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. साव त्याने केला मळा, विठ्ठल देखला डोळा. नरहरी सोनार, राम नाम सोने चोरायचा. तर सेना न्हावी, काम क्रोध नखे काढी. चोखा डोंगा परी बाव नवे डोंगा. असे चोख्याचे सांगणे होते. जनी नामयाची दासी हरिजन होती, पण म्हणत होती, पंढरीचा धरला चोर. ती दळता कांटा तुझ गायीना अनंता. अशी म्हणे. अशा रीतीने जयाचे जे विहित ते ईश्वराचे मनोगत, ते केली या निभ्रांत सापडेची तो. याचा अनुभव संत घेत होते. आपापला व्यवसाय करावा आणि आषाढी कार्तिकेला पंढरपुरा नेईन गुढी म्हणावे. सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात, किंबहुना कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात. दिंडी म्हणजे स्त्री पुरुष वारकऱ्यांचा एक मेळा. ही ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनेक गावातून येते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहोचते. ज्ञानेश्वरी, तुकोबा, निळोबा यांच्या गाथा, नामदेवांचे नाथांचे अभंग, वारकरी कीर्तने, निरूपणे, भारुडे होतात. एका अर्थी संत साहित्य संमेलने होतात, चर्चा होतात.
अनुभवी अभ्यासू वारकऱ्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकऱ्यांना सहज पाठ मिळतात. ते हळूहळू तयार होतात. गावोगाव होणारी ही कीर्तने समाजाला संत साहित्याचा मार्मिक परिचय करून देतात. संत साहित्य म्हणजे नैतिक शिक्षणाचे पाठच. संत साहित्य जीवन व्यवहारात मार्गदर्शन करते, जीवन संघर्षात धीर देते, माणसांची पारख शिकवते, चांगले काय वाईट काय ते सांगते आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक वाटचालीत बोट धरून प्रगती करून घेते. संत वचने मुखोद्गत असतील तर प्रपंच म्हणजे उद्यानातील हिरवळीवरून केलेली वाटचालच. चला तर मग आपणही या सोहळ्यात दंग होऊया. विठ्ठल नामाचा गजर नक्कीच आपल्या रंध्रारंध्रातून प्रचंड ऊर्जेचा स्रोत निर्माण करून नवनिर्मितीचे उत्साहाचे भरते नक्कीच राष्ट्रकार्यास हातभार लावेल असा विश्वास आहे. धन्यवाद.